लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। गुजरात येथील गिरनार पर्वतावर असलेल्या गोरक्षनाथ मंदिरातील मूर्तीची समाज कंटकांद्वारे विटंबना, समाजविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। देवळाली कॅम्प येथील सर्व नाथपंथी समाजातर्फे नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे। निवेदनात असे म्हटलं आहे की गुजरात राज्यात गिरनार पर्वतावर असलेल्या गोरक्षनाथ मंदिरातील मूर्तीची विटंबना काही समाजकंटकांनी केलेली आहे। त्या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। सदरचे दृश्य बघून भक्तांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत। त्यामुळे गोरक्षनाथ यांना मानणारा फार मोठा वर्ग आपले महाराष्ट्रामध्ये आहे। त्यामुळे समाजात एक प्रकारे रोष निर्माण झालाय। भक्तांना शांत राहण्याचे आवाहन देखील केलेले आहे। परंतु सदरच्या घटनेचा योग्य तपास होऊन सदरच्या समाजकंटकांना अटक करून त्यांच्या विरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई केली नाही तर आम्हाला नाईलाजास्तव मोठे आंदोलन उभे करावे लागेल। त्यामुळे आम्ही कायद्याचे पालन करणारे नागरिक असल्यामुळे आम्ही आपणास प्रथम निवेदन देणं हे आमचे कर्तव्य समजतो, म्हणून आम्ही आपणास सदरचे निवेदन देत आहोत। तरी आमची आपणास विनंती आहे की आपण संबंधित सरकारी अधिकारी किंवा तिथे तपास करणाऱ्या यंत्रणांपर्यंत आमच्या भावना पोहोचवाव्यात, त्यासाठी सदरचे निवेदन देण्यात आलं आहे। ओम नमो आदेश। गुजरात येथे जी गोरक्षनाथांची मूर्तीची विटंबना झाली ते कुठलेही लोक पकडले गेलेले नाही आहे। अजून जे गुन्हेगार आहेत ते पकडले गेलेले नाही आहे अजून। याच्यावर लवकरात लवकर ते पकडले गेले पाहिजे आणि याच्यावर कारवाई झाली पाहिजे। गुरु गोरक्ष म्हणजे हे साक्षात शिव आहे आणि नाथ संप्रदायाचे सर्वात मोठे आहे आणि नाथ संप्रदाय हा केवळ भारतात नाही सर्व देशांमध्ये पण आहे आणि त्याची ही विटंबना झाली तर ते आम्हाला चालणार नाही। तर याच्यावर लवकरात लवकर कारवाई केली पाहिजे। आणि गुरु गोरक्षनाथ हे गिरनार पर्वतवर आजही जिवंत आहे। हे तरी सुद्धा हे सर्व समजून सुद्धा जे लोकांनी हे सर्व कृत्य केले यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे। आता आम्ही हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे आणि जर ह्याच्यावर काही कठोर कारवाई होत नसेल तर पुढचं आंदोलन हे पूर्ण महाराष्ट्रामधून निघू आदेश। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.